तर ही थेट दृश्य मी दाखवतोय। भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली मुख्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल झालेले आहेत। बिहारच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने मोठं यश मिळवलं आणि ह्या यशाचा जल्लोष या ठिकाणी साजरा केला जातोय। अमित शहा या ठिकाणी दाखल झालेले आहेत, तर पुढच्या काही वेळामध्ये पंतप्रधान मोदी सुद्धा उपस्थित राहतील। तर आता भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शाह सध्या उपस्थित झालेले आहेत। ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। इतर नेत्यांच्या वतीने त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातंय। काही वेळापूर्वी जेपी नड्डा हे सुद्धा दाखल झालेले आहेत आणि आता भाजपचे नेते केंद्रीय मंत्री अमित शाह सध्या भाजपच्या मुख्यालयामध्ये उपस्थित झालेले आहेत। बिहारच्या निवडणुकीमध्ये भाजपने जे यश मिळवलेलं आहे त्या यशाबद्दल भाजपच्या दिल्ली मुख्यालयामध्ये हा जल्लोष आता केला जातोय आणि उपस्थितांची गर्दी देखील आपण पाहतोय। मोठ्या संख्येने भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयाच्या बाहेर उपस्थित आहेत आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना थोड्या वेळात पंतप्रधान मोदी संबोधित सुद्धा करतील। तत्पूर्वी जेपी नड्डा आणि अमित शाह हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। ही दृश्य देखील आपण पाहतोय। राजनाथ सिंह आता पोहोचलेले आहेत। भाजपचे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आता दाखल झालेले आहेत। भाजपच्या मुख्यालयामध्ये हा सगळा जल्लोष आता पाहायला मिळतोय। भाजपने बिहारच्या निवडणुकीमध्ये मोठं यश मिळवलं। भाजप, जेडीयू आणि मित्र पक्षांनी सत्ता खेचून आणलेली आहे आणि एक मोठा जल्लोष भारतीय जनता पक्षाच्या गोटामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। जागोजागी हा जल्लोष केला जातोय आणि आता भारतीय जनता पक्षाचं जे दिल्लीमध्ये मुख्यालय आहे त्या मुख्यालयामध्ये हे सगळे महत्त्वाचे नेते आता पोहोचलेले आहेत। जेपी नड्डा दाखल झाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दाखल झालेत, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आता दाखल झालेले आहेत आणि मोदी सुद्धा पुढच्या काही वेळात येण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।